सोलापुरातील कस्तुरबा मार्केट परिसरातील महापालिका मुलींची शाळा क्रमांक 5च्या इमारतीचं अनधिकृत पाडकाम केलं जात असल्याची बाब समोर आली आहे। सोलापूर महापालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील कस्तुरबा मार्केट येथील मुलींची शाळा क्रमांक 5 हे शैक्षणिक ठिकाण कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतरित्या पाडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तसंच सामाजिक संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या शाळेचा पाडकाम प्रकार संपूर्णपणे नियमबाह्य असून महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं मंजुरी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शाळेच्या इमारतीला कोणतीही अधिकृत मान्यता न घेता मनमानी पद्धतीनं जमीनदोस्त करण्यात येत असल्याची बाब गंभीर आहे। या प्रकरणी आरबी दयावान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी निषेध व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितलं की शाळा सार्वजनिक मालमत्ता असून तिचं पाडकाम केवळ कायदेशीर प्रक्रियेनंतरच होणं अपेक्षित आहे। यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार कार्य न करता दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसत आहे। जर या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई वसूल करण्यात आली नाही तर संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला। 50 वर्षापूर्वी असलेली शाळा हे मुलींची शाळा क्रमांक 5 याची दुरुस्ती करून पुनर्वसन करून या ठिकाणी या शाळेची चांगली देखभाल करण्याकरिता महापालिकेच्या ताब्यामधले असलेली जागेमध्ये या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम तोडत आहेत का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि मी भूमी मालमत्तेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारला असता ते म्हणले की आम्ही कोणत्या पद्धतीची मालकी दिली नाही। शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांना पण विचारणा केली असता त्यांना पण ह्या गोष्टीची कोणती कल्पना नाही। तर संबंधित जे अधिकारी जे व्यक्ती आहेत जे इसम आहेत ह्यामध्ये कोण आहेत किती आहेत काय या गोष्टीची कल्पना नाही। तर ह्या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं म्हणून ते त्यांच्यावर जे शासनाप्रमाणे जे गुन्हे दाखल होते ते करून त्यांच्यावर जे असेल ते जे गुन्हे दाखल करून हे झालेले नुकसान आहे त्याचं पूर्ण भरपाई करून घेण्यात यावी आणि जे संबंधित आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी आयुक्त साहेबांनी वैयक्तिक लक्ष देऊन जे मोडतोड करण्यात आलेले आहे किंवा हे शाळे पुनर्वसन करण्यात यावे असे इथल्या सर्व नागरिकांची मागणी आहे। प्रशासनाच्या या दुर्लक्षित भूमिकेमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली असून तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।